रणभूमी मराठी न्यूज। आशीर्वाद से तपोवन करेंगे, बोले तेरे आशीर्वाद से तपोवन करेंगे, बोले तेरे आशीर्वाद से झाड़ू चलाएंगे, बोले तेरे आशीर्वाद से झाड़ू चलाएंगे। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 25 ड मध्ये आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट प्रशांत भिका खरे यांच्या प्रचारास अधिकृत शुभारंभ करण्यात आला आहे। नाशिक येथील सिडको भागातील त्रिमूर्ती चौक येथे असलेल्या मृत्युंजय महादेव मंदिरात विधिवत पूजा करून या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना आम आदमी पार्टीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रशांत भिका खरे यांनी प्रभाग 25 मधील नागरिकांसाठी आपली विकासाची दिशा स्पष्ट केली। जनतेने निवडून दिल्यास प्रभागात पूर्ण व दर्जेदार महापालिका शाळा उभारून मोफत शिक्षण, शहर बस वाहतुकीच्या फेऱ्या वाढवणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, नवीन रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट, स्वच्छतागृह व उद्यानांची निर्मिती तसेच सर्व मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याचा मानस असल्याचे ॲडव्होकेट प्रशांत खरे यांनी सांगितले। या कार्यक्रमास प्रभागातील उमेदवार सौ ज्योती वेताळ व्यवहारे उपस्थित होत्या। तसेच आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र संघटक मंत्री नविंदर सिंग अहलुवालिया, महासचिव प्रभाकर वाईचठे, अभिजित गोसावी, अनिल कौशिक, योगेश कापसे, अमोल लांडगे, रघुनाथ चौधरी, भिका खरे, रत्ना खरे, अशोक खरे, सारिका अहिरे, दीक्षा अहिरे, ओंकार अहिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग 25 ड मध्ये आम आदमी पार्टीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रचार शुभारंभाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। एक गोष्ट नक्की सांगेल की आम आदमी पार्टीचा झंझावत गेल्या 11 वर्षापासून या देशाच्या राजकीय पटलावरती दिसतोय। सामान्य माणूस एक तर राजकारणात येऊ शकत नाही, आला तर त्याला कोणी मतदान देत नाही, चुकून निवडून आला तर तो सरकार स्थापन करत नाही, अशी धारणा होती। पण अरविंद केजरीवालांनी ती धारणा मोडून काढली आहे। नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला या प्रभागामध्ये 2 असे उमेदवार भेटले जे पक्षाच्या पॉलिसीशी योगायोगाने जुळून येतात। म्हणजे पॉलिसीनी कसे आम आदमी पक्ष व्यवहार्य असं काम करतो, आम आदमी पक्ष खरेपणाने वागतो। आणि आपले 2 उमेदवार जर बघितले प्रशांत खरे आणि ज्योतिताई व्यवहारे, हे लोक हा योगायोग हा निव्वळ नसून भोलेनाथाचा आशीर्वाद आहे की या 2 उमेदवारांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रभागाचं नेतृत्व करावं आणि जे प्रभुचंद्रांचा नावाचा गजर करता आणि ज्या मागे पण पाहिलं असेल असे खूप काही भ्रष्टाचार नाशिकमध्ये झालेत। रोड नाहीयेत, रस्ते नाहीयेत, दर वर्षाला दर 6 महिन्याला डांबरीकरण करतात। त्या रोडची क्वालिटी इतकी खराब असते की परत 6 महिन्यात त्याला परत दुरुस्तीकरणसाठी परत कॉन्ट्रॅक्ट काढतात आणि परत पैसे वाटत बसतात। तर जर आपल्याला हे सगळं थांबवायचं असेल तर एकच पक्ष आणि एकच पक्षातील उमेदवार जे सर्वसाधारण घरातनं आहे, ज्या प्रत्येक अडचणीला ते सामोरे गेलेले आहेत, त्यांच्याकडेच तुम्ही अपेक्षा करावी आणि त्यांनाच निवडून द्यावं। म्हणून फक्त झाडूचं बटन आणि फक्त झाडूचं बटन। नाशिककरांचे केले हाल म्हणून आणले केजरीवाल, नाशिककरांचे केले हाल म्हणून आणले केजरीवाल, नाशिककरांचे केले हाल म्हणून आणले केजरीवाल। सर्वांचं लक्ष एकच पक्ष। नमस्कार, वंदे मातरम। माझं नाव ॲडव्होकेट प्रशांत भिका खरे। मी प्रभाग क्रमांक 25 ड मधून उमेदवारी करत आहे आम आदमी पार्टीकडून। माझं जनतेला आव्हान आहे की या नाशिकमध्ये सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक हे आपल्याला करायचं असेल तर आपल्याला झाडू निशाणी बटन दाबून आपल्याला हे सुंदर नाशिक स्वच्छ करायचं आहे। जिथं घडलेले जे गुन्हेगारी वृत्तीचे माणसं आहेत त्यांना आपल्याला साईडला करून शिकलेले माणसं आपल्याला या ठिकाणी उभे करायचे आहेत आणि आपल्याला स्वच्छ राजकारण, प्रामाणिक राजकारण हे आपल्याला या जनतेला द्यायचं आहे। जनतेच्या ज्या अडचणी आहेत ते आपल्याला समजून त्याच्यावर काम करायचं आहे। यासाठी आपल्याला झाडू निशाणी बटन दाबून आम्हाला उमेदवारी ज्या पक्षाने दिली आहे त्याचा आम्ही सार्थक करून दाखवू आणि जनतेची आम्हाला साथ हवी। प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक।